चला तर मंडळी, सविताज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज मी बनवत आहे आपले पारंपरिक वालाचे बिरडे. त्यासाठी मी इथे वाल घेऊन ते रात्रभर पाण्यात भिजत घातले होते व सकाळी त्यातील पाणी काढून एक दिवस व एक रात्र ते मोड येण्यासाठी ठेवून दिले होते. आता तुम्ही पाहू शकता त्याला किती छान मोड आले आहेत. आता हे वाल आपल्याला सोलून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण ते 5 ते 10 मिनिटे पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहोत. त्यामुळे आपल्या वालाची साले पटापट निघतील व आपल्याला ते निवडून घेणे सोपे जाईल. आता तुम्ही पाहू शकता आपले वाल भिजल्यामुळे किती पटापट सोलले जात आहेत. आता मी हे सर्व अगदी स्वच्छ सोलून घेतले आहेत. आता आपण याच्या वाटणाची तयारी करणार आहोत. आता इथे वाटणासाठी मी आलं, लसूण, धणे, जिरे, हळद, सुक्की बेडगी मिरची व ओलं खोबरं घेतलेले आहे. हे सर्व आता आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. आमच्या घरगुती मसाल्यामध्ये सर्व प्रकारचे गरम मसाले असल्यामुळे यामध्ये मी कोणतेही गरम मसाले वापरत नाही. आता तुम्ही पाहू शकता आपले हे वाटण तयार झाले आहे व आपल्या वाटणाला बेडगी मिरच्यांमुळे किती सुंदर कलर आलेला आहे. आता आपण फोडणीचे साहित्य बघून घेऊया. फोडणीसाठी मी इथे 2 कांदे, 2 टोमॅटो व कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. तसेच घरगुती मसाला व कढीपत्ताही घेतला आहे. आता हे सर्व साहित्य आपण या फोडणीमध्ये घालणार आहोत. आता आपण गॅसवर पातेले ठेवून त्यामध्ये 3 चमचे तेल ॲड करून घेणार आहोत. तेल गरम झाल्यावर आपण यात कढीपत्ता, हिंग व कांदा घालून कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा चांगला ब्राऊन झाल्यावर आपण यात टोमॅटो घालून ते टोमॅटोही चांगले परतून घेणार आहोत. टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी आपण त्यावर थोडेसे मीठ घालून परत ते परतून घेऊया. आता यात आपण आपले वाटण घालून तेही चांगले परतून घेऊया. ते चांगले परतत आल्यावर आपण आपला घरगुती मसाला त्यावर घालून घेऊया व ते दोन्हीही चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. आता आपले वाटण चांगले परतून झाले आहे. आता यात आपण आपले सोलून घेतलेले वाल टाकून घेऊया व तेही मसाल्यामध्ये चांगले परतून घेऊया. वाल चांगले परतून झाल्यावर आपण त्यावर झाकण ठेवून त्याला एक वाफ काढून घेऊया, म्हणजे सर्व मसाले त्यामध्ये चांगल्या प्रकारे मुरतील. आता यावर आपण कोथिंबीर घालून घेऊया व परत एकदा हलवून त्यामध्ये आता आपण आपले मसाल्याचे पाणी व थोडेसे गरम पाणी घालून ते चांगले हलवून घेऊया व त्यात आता आपण चवीपुरते मीठ घालून घेऊया. मीठ घातल्यावर या मिश्रणाला आपण चांगली एक उकळी येऊ देऊया. चांगली उकळी आल्यावर हे सर्व मिश्रण परत एकदा हलवून घेऊया व गॅस मंद करून घेऊया व आता त्यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे वाल मऊ होईपर्यंत ते चांगले शिजवून घेऊया. नंतर झाकण उघडून आपण आपले वाल शिजले आहेत का ते चेक करून घेऊया. आपण पाहू शकता आपले वाल अगदी मऊ शिजले आहेत. आता इथे आपले वालाचे बिरडे तयार झालेले आहे व ते आपण आता गरमागरम भातासोबत सर्व करून घेऊया. आवडत असेल तर आपण चपातीबरोबरही ते खाऊ शकतो. तुम्हीही अशा प्रकारे वालाचे बिरडे बनवा व तुम्हाला ते कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला शेअर, लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन पारंपरिक रेसिपीसह. थँक्यू.